शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत हळद पिकामध्ये. आणि ही जी हळद आहे ही आहे हळद चंद्राई. आणि मागच्या वर्षी भरपूर उत्पादन दिल्यानंतर याही वर्षी आपल्याला भरघोस उत्पादन दिल्याची आपल्याला अपेक्षा आहे. आणि सध्या हळद जी आहे ही आपली साधारणतः 9 इंच ते 1 फुटापर्यंत उंची आहे. आणि 1 महिना परिपूर्ण झालेला आहे. आणि 4.5 फुटाचे बेड आहे. 2 लाईनमध्ये 1 फूट अंतर आहे. 4 ते 6 इंचावर आपल्याला इथं लागवड केली आहे, एक थोंब. आणि आता आपण ड्रीप अंथरला आहे. काल ड्रिचिंग केली, ड्रीप अंथरलं. ड्रीपमधून आपण खतं वगैरे 19 वगैरे सोडलेलं आहे. आणि आता याच्यावर खतं आपल्याला टाकायचे आहे. तर खत कोणतं टाकायचं, तर सुरुवातीला आता इथं खत टाकणं चालू आहे. तर यामध्ये आपण काय घेतलं, तर आपण यामध्ये घेतलेलं आहे 10-26-26 1 गोणी. त्याच्यानंतर युरिया घेतला आहे अर्धी गोणी. आणि बाकी कुठल्याही प्रकारचं खत इथे घेतलेलं नाही. आणि आपण टाकणं चालू आहे. तर टाकणं चालू असताना काय करायचं, तर सुरुवातीला आपण फक्त 2 लाईनमध्ये, आता सध्या लहान असल्यामुळे झाडावर पानावर झाडाच्या हळदीच्या कुठल्याही प्रकारे खत पडत नाही. तर त्यासाठी आपण इथं बकेटमध्ये खत घेतलं, एका फारीवर आधी मिक्स केलं. बकेटमध्ये घेऊन डाव्या हातात बकेट घेतली आणि उजव्या हाताने इथं टाकणं चालू आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इथं रासायनिक खताचं शिंपडणे, रासायनिक खत हळद पिकाला देणे हे आपल्याला इथं व्यवस्थापन चालू आहे. तर हे व्यवस्थापन आपण अशा प्रकारे करू शकता. कारण सध्या हळद ही छोटी असते. पुढचा डोस जो आहे तो पुन्हा 25 दिवसाला द्यायचा आहे. तो पण देण्यापूर्वी आपल्याला निंदन म्हणजे खुरपणी वगैरे करायची आहे. त्याच्यानंतर नालीमध्ये गवत असेल तर डवरा वगैरे मारू शकता किंवा रेझरसुद्धा मारू शकता. आणि निंदन वगैरे खुरपणी करून पुन्हा खतं देऊ शकता. आणि ड्रिचिंग जी आहे जी दर 45 दिवसाला आपल्याला इथे द्यायची आहे. तर अशा प्रकारे खत व्यवस्थापन आपण इथं करणं चालू आहे. तर ही हळद आहे हळद चंद्राई. तर अशा प्रकारे इथं खत व्यवस्थापन चालू आहे. त्याच्यानंतर हळदीमध्ये जे पिवळेपणा आहे तो पिवळेपणा आपला निघून जाईल. पानाची जी कवळेपणा आहे तो कवळेपणा पण निघून जाईल. आणि आपल्याला चांगल्या प्रकारे व्यवस्थापन होईल. आणि आपलं पीक हे लुसलुसीस न राहता थोडीशी रग येईल, हिरवेपणा वाढेल. जसं आपण इथं बघू शकता, हे पान जसं पिवळं आहे आणि कोवळं आहे, याच्या रस शोषण केलेलं आहे असं वाटते आपल्याला. तसं रस शोषण होणार नाही. आणि असं गर्द हिरवं अशा प्रकारे जाड पान तयार होईल. आणि अशा प्रकारे पिवळं पान न राहता हिरवेपणा याच्यात येईल खतामुळं. आणि आपल्याला काही वाटलंच हुमणी वगैरेचा अटॅक, तर आपण ड्रिचिंगसुद्धा कीटकनाशकाची, बुरशीनाशकाची ही मिक्सची करू शकतो. अशा प्रकारे व्यवस्थापन इथं सध्या खतात चालू आहे.